ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सर आहेत। मकरंद सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघत असू तर आज 29 महानगरपालिकांचं भवितव्य ठरतंय। एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण कसं पाहता या मतमोजणीकडे आणि या काल जे एक्झिट पोल आलेले आहेत सर्व निवडणुकांसंदर्भातले, त्याबद्दल आपलं विश्लेषण? सुमारे 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत, त्यामुळे 2 पिढ्या राजकीय पक्षांच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत। स्वाभाविकच चित्र असं होतं की जिथे 100 जागा आहेत तिथे 500 उमेदवार इच्छुक होते, त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार होती, यात काही शंका नाही। त्याचप्रमाणे 2017ला जेवढे पक्ष होते त्यापेक्षा अधिक पक्ष, म्हणजे उदाहरणार्थ मूळ राष्ट्रवादी पक्ष, आता 2 राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार गट, त्याचप्रमाणे शिवसेनेचे 2 पक्ष, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे, हे 2 मुख्य पक्षांची विभागणी झाल्यानंतर ही निवडणूक होणार होती। यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान विरोधक संपूर्णपणे एकत्र असं एक चित्र निर्माण केलं गेलं होतं। नगरपालिका आणि आता झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या झाल्या होत्या, म्हणजे सत्ताधारी पक्षही एकमेकांच्या विरोधात लढत होते। त्यामुळे अनेक ठिकाणी केवळ मतदारच गोंधळात पडले नव्हते, तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आपला उमेदवार आज कुठे आणि काल कुठे होता असं चित्र सगळीकडे निर्माण झालं होतं। त्यामुळे एका अर्थाने 9 वर्षानंतर झालेल्या निवडणुका, त्यामुळे त्याचा खूप मोठा हाईप होता। त्याचप्रमाणे ह्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सर्वस्व आहे आणि आपलं राजकीय करिअर तिथूनच सुरुवात होतं। एका अर्थाने जर राजकारणात काही मिळवायचं असेल तर पहिला टप्पा हे तिकीट मिळवणं आणि जिंकून येणं, अशा प्रकारची जी भावना आहे, जी राजकीयदृष्ट्या बरोबर आहे, पण त्याचाही एक सगळा परिणाम या सगळ्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान जाणवला, तिकीट वाटपापूर्वी आपल्याला जाणवला, तिकीट वाटपानंतरही झालेला, आणि प्रत्येक पक्षाची झालेली बंडाळी होती, नाराजी होती, त्याच्या सगळ्याचं कारण मूळ तिथेच होतं की आत्ता नाही तर कधी, म्हणजे आज जे उमेदवार 50ला आलेले आहेत, 50-55च्या दरम्यान आहेत राजकीय पक्षांचे, त्यांना असं वाटतं की आपल्याला ही शेवटची संधी आहे आणि मग ती काही करून मिळवली पाहिजे, आणि मग ती काही करून मिळवण्याकरता पक्षाने अधिकृत तिकीट दिलं नाही तर आपल्या पक्षाकडून अन्य पक्षात जाणं, आणि अन्य पक्षातही आपली डाळ शिजली नाही तर अपक्ष उभं राहणं, या सगळ्याचा होता। आणि असं सगळं असल्यामुळे स्वाभाविकच प्रचाराचा रोग सुद्धा जो होता तो त्याच प्रमाणात राहिला। म्हणजे आवश्यकता होती की, याचा अर्थ काही सगळं नकारात्मक आहे असं नाहीये, पण प्रामुख्याने विकासावर चर्चा होणं अपेक्षित होतं, आणि विकास सुद्धा स्थानिक ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहेत तिथली शहरं डोळ्यासमोर ठेवून तिथल्या विकासाची चर्चा, आणि एकीकडे मोठा विकास, महाविकास जो अपेक्षित आहे, म्हणजे खूप मोठ्या सुधारणा झाल्या पाहिजे, पण तसंच त्याच प्रकारे त्या शहरांची जी आजची स्थिती आहे त्या स्थितीत काही बदल घडवण्यात आपण सहभागी होऊ शकू का? मला असं वाटतं की सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात, आणि उमेदवार, मग ते पक्षाचे असो किंवा उमेदवार, काही प्रमाणात अशी सकारात्मक विकासाची चर्चा घडवण्यात कमी पडले। ती जर घडवून आणले असते, चित्र निर्माण केलं असतं, तर त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात झाला असता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला लोकसहभाग महत्वाचा आहे। तिथे अनेक वेळा पक्ष आणि चिन्हापेक्षा माझं ऐकणारा, मला उपलब्ध कोण, अधिक वेळ देणारा कोण, अखेरची धावून येणारा कोण, या उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं। त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेला ज्या प्रकारचं चिन्ह पक्ष एका विशिष्ट भूमिकेतनं, वैचारिक बांधिलकीतनं उमेदवार बघितला जातो, त्याच्या तुलनेत स्थानिक जर स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात, हा जर सगळा मुद्दा लक्षात घेऊन जर आपण खरं म्हणजे अधिक प्रमाणात स्थानिक विकासाची चर्चा आणि त्यातून मतदानाच्या प्रक्रियेतला लोकसहभाग जर वाढवू शकलो असतो तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं। आता काल एक्झिट पोल आलेले आहेत आणि 10 वाजता एक्झॅक्ट पोल येणार आहे। काल एक्झिट पोल ज्यांना सुखावं होते ते आनंदात आहेत, आणि ज्यांच्याकरता ते सोयीचे नव्हते त्यांनी त्या एक्झिट पोलवर थांबा, पहा किंवा थोडीशी निराशा व्यक्त केलेली आहे। हा मनुष्य स्वभाव आहे, तो कोणाला चुकलेला नाहीये। 10 नंतर येणाऱ्या निकालाच्या आधारे सगळेच राजकीय पक्ष आता व्यक्त होतील। अजून एक 3-4 तासाचा फक्त अवधी राहिलेला आहे। तुम्ही जसं मगाशी तुमच्या निवेदनात म्हणाल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू होणार ते 10 नंतर ठरेल, पण मला असं वाटतं की परत एकदा कुठलीही निवडणूक जी असते ती एक प्रक्रिया ढवळून काढायची, लोकांमध्ये एक चर्चा घडवून आणण्याची एक संधी असते। कमी अधिक प्रमाणात एकूण राजकारणाचा वाढता प्रभाव, त्या राजकारणाच्या वाढत्या प्रभावाच्या मागे असलेलं अर्थकारण, आणि ह्या निवडणुका म्हणजे पुढची आपली गुंतवणूक आहे अशी वाटण्याची मानसिकता, यातून नाही म्हटलं तरी या सगळ्यावर एक परिणाम होतोय असं दिसतं। चित्र निराश नसलं, आशा ठेवण्यासारखं असलं तरी सुद्धा सर्वांनी मिळून, विशेषतः जे सगळे समाज घटक आहेत आणि या संबंधित सगळ्या व्यक्ती आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन तातडीने सुधारणा केल्या नाही तर ज्या नव्या पिढीविषयी आपण नकारात्मक चर्चा करतो त्या नव्या पिढीला दोष देण्यात अर्थ नाहीये। त्या नव्या पिढीला या
लोकशाही प्रक्रियेविषयी, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाविषयी जर एक उत्साह वाढवून घ्यायचा असेल तर या दुसऱ्या बाजूनी त्याचा विचार करण्याची वेळ किंवा नक्कीच. संधी या निवडणुकांनी दिलेली आहे. नक्कीच. मकरंद सर, तुम्ही आता जे विश्लेषण केलं ते अगदी खरं आहे, पण एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर विशेष करून आपण आता मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घेऊयात. मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात येत्या काळामध्ये की त्या अनाकलनीय होत्या. म्हणजे अनाकलनीय मी यासाठी म्हणतोय कारण भाजप आणि शिवसेनेची युती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची युती झाली. आता हे महायुतीचं तगडं आव्हान हे ठाकरेंसमोर होतं, मवियासमोर होतं. आता काँग्रेस आपसुकच राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तयार नव्हती. मग कुठेतरी भावाची साथ घेत उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं. या ठाकरे बंधूंचा इम्पॅक्ट या महायुतीच्या तगड्या आव्हानाला कितपत पेलू शकेल आणि या निवडणुकीमध्ये या दोन भावांना कितपत यश मिळू शकतं, आपला एक अंदाज? नाही, आता मी जसं म्हणतो की जर तरला काही कालावधी राहिलेला आहे. मुळातच ठाकरे बंधूंचा इम्पॅक्ट होता. म्हणजे आता असं आहे की तो नाकारायचा का तो स्वीकारायचा हा मुद्दा वेगळा आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधूंच्या लक्षात असं आलं की आपल्याही अस्तित्वाची म्हणजे राजकीयदृष्ट्या अस्तित्वाची आणि आपलं जर केडर टिकून ठेवायचं असेल, आपली जर संघटना परत आपल्यासोबत ठेवायची असेल, अन्यथा या दोन्ही पक्षांचे निवडून येणारे निघून गेलेले आहेत. याचा अर्थ या दोघांकडे कार्यकर्ते नाहीयेत का, मतदार नाहीयेत का, असं नाहीये. खरं म्हणजे मूळ शिवसेना आणि आता 3 रूप आहेत. एक शिवसेना आहे, एक मनसे आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. तिन्ही पक्षांमुळेच आहे, एकच आहे. या तिघांच्याही केडरची मानसिकता एक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा पीळ, त्यांचा आग्रह, हट्ट हा सर्वाधिक आहे आणि त्यामुळे ती जर सगळं आपला पीळ टिकवायचा असेल, आपली पकड टिकवायची असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. दुसरं कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे यांना असं वाटलं असेल की आपण जर एकत्र गेलो नाही तर आपण ज्या मुद्द्यावर उभं राहतोय मराठीपणाच्या, तर मराठी माणसाला आपणच दूर लोटलं आणि त्याला एकटं पाडलं म्हणजे आपण यांच्याबरोबर ना. त्यामुळे कुठेतरी ती एक गिल्टही त्यांच्या मनात कदाचित असावा आणि त्यातनं म्हणजे या दोघांचं एकत्र येण्याची कारणं वेगवेगळी असणार. स्वाभाविक मराठी अस्मितेचा मुद्दा होता. मराठी अस्मितेचा, मराठी संवर्धनाचा मुद्दा असण्याकरता आग्रह हरकत नाहीये कोणाची, परंतु तो टोकाचा नसावा. कारण आपण जे नेहमी शब्द पटकन वापरतो परप्रांतीय, तर तसं नाहीये. ते अन्य प्रांतीय आहे, परभाषिक नाहीयेत, अन्य भाषिक आहेत. म्हणजे एकीकडे बाकी गोष्टींवर आपण एकत्र येतो, पण मग आपल्याच देशातल्या वेगवेगळ्या भागातली लोक वेगवेगळ्या कारणांनी इथे आले असतील तर त्यांच्याविषयी म्हणजे त्यांचं इथलं वागणं, त्यांनी काय स्वीकारावं स्वीकारू नये ह्याच्याविषयी चर्चा करणं स्वाभाविक आहे. पण टोकाची द्वेषाची भावना निर्माण करण्याने होणारं राजकारण हे तात्कालिक राजकारण उपयोगी ठरेल. कदाचित मतं मिळतील पण समाजाची वीण बिघडते. मला असं वाटतं की मुंबई महापालिकेच्या निकालातनं कोण जिंकणार, कोण हरणार, कोण दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर हे बघताना मुंबईची म्हणून जी काही वीण आहे, सामाजिक वीण आहे, ती टिकतीये की नाही का त्यात काही गडबड होणार आहे याचाही विचार भविष्यात करावा लागेल. नक्कीच. मकरंद सर, तुम्ही सोबतच राहा. माझ्यासोबत आता विकास वैद्य जे